सोलापूरच्या माळशिरसमध्ये मोठी दुर्घटना, पिकअप गाडी विहिरीत कोसळली, 14 जणांचा मृत्यू। सोलापूरच्या माळशिरस इथं मोठी दुर्घटना घडली आहे। पिकअप गाडी एका विहिरीत कोसळली आहे। या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। सोलापूरच्या माळशिरस इथं मोठी दुर्घटना घडली आहे। माळशिरस इथं पिकअप गाडी विहिरीत कोसळली आहे। या अपघातात पिकअप गाडीतील 14 जणांचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये देखील अशीच एक घटना समोर आली होती। नाशिकची घटना ही रात्री घडली होती, पण माळशिरसची घटना ही भर दिवसा घडली आहे। या घटनेत 14 जणांचा बुडून मृत्यू झालाय। आतापर्यंत 8 जणांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत। सर्वजण सोलापूरच्या रांजणी गावचे रहिवासी आहेत। ते मसवड इथं सिद्धनाथ मंदिरात देवदर्शनाला गेले होते, अशी माहिती समोर येते आहे। संबंधित अपघाताची घटना ही माळशिरस तालुक्यातील मसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ घडली आहे। रस्त्याच्या बाजूलाच असणाऱ्या शेतात विहीर आहे। ही विहीर रस्त्याच्या शेजारीच आहे। या विहिरीला फार मोठे कठडे नाहीयेत, तसेच या काठोकाठ पाण्यानं भरली आहे। याच विहिरीत भाविकांची पिकअप गाडी कोसळली। हा अपघात नेमका कसा घडला हे समजू शकलेलं नाही, पण भर दिवसा ही अपघाताची घटना घडली आहे। संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारी ही घटना आहे। घटनेत तब्बल 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। मसवडमधील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी रांजणी गावचे 14 जण पिकअपनं गेले होते। दर्शन घेऊन गावाकडे परतत असताना अपघात होऊन 14 जणांचा दुर्दैवी अंत झालाय। या घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होतीये। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली आहे। स्थानिकांनी तातडीनं मदत कार्याला सुरुवात केली आहे। तसेच पोलीस आणि इतर सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल झाले। विविध लोकप्रतिनिधी घटनास्थळाच्या दिशेला रवाना झाल्यात। या घटनेमुळे सर्वजण सुन्न झालेत। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे। माळशिरस तालुक्यात अपघात झालाय, तिथं मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झालेली आहे। मी आता त्या ठिकाणी भेट द्यायला निघालोय। त्या ठिकाणी शासकीय मदत जेवढ्या लवकर मिळवता येईल असे आमचे प्रयत्न राहतील, अशी प्रतिक्रिया धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह।